नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या लर्निंग थ्रू टीचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पायथॉनला सुरुवात करणार आहे. त्यापूर्वी आपण गुगल कोलॅबबद्दल जाणून घेऊ. गुगल कोलॅब हेही एक एडिटर आहे जे की आपण त्यामध्ये पायथॉन कोड राईट करू शकतो, रन करू शकतो. तसेच हे डेटा अनालिसिससाठी पण उपयोगी आहे. आपण याच्यामध्ये डेटा सेव्ह करू शकतो आणि आपले सर्व प्रोग्राम आपण आपल्या आपल्या गुगल क्लाउडला आपण सेव्ह करू शकतो. हे थोडंसं इझी होईल म्हणून मी हे चूज केलेलं आहे. तर आपण स्टार्ट करूया पायथॉन. तर पायथॉन स्टार्ट करताना पहिला आपण समजून घेऊया प्रिंट स्टेटमेंट. प्रिंट स्टेटमेंट म्हणजे आपण प्रिंट करण्यासाठी प्रिंट स्टेटमेंट यूज करतो. तर इथे एक मी प्रिंट स्टेटमेंट लिहिलेलं आहे. लर्निंग थ्रू टीचिंग हे आपण टेक्स्ट लिहित असताना आपण डबल कोटमध्ये आपण लिहिणार आहे, जे की स्ट्रिंग आपण डबल कोटमध्ये लिहितो ते आपण पुढं पुढं जाणून घेणार आहे. तर इथं हे रन बटन आहे, इथं रन करू शकतो, इथं रन करू शकतो. तर इथं आपण रन करून बघूया आउटपुट काय येणार आहे. आउटपुट आलेलं आहे लर्निंग थ्रू टीचिंग. तर आपण त्याच्यानंतर पाहणार आहे व्हेरिएबल डिक्लेरेशन. व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणजे आता व्हेरिएबल म्हणजे आपण जाणून घेऊया, जसं की एक नाव जिथे की आपण आपला डेटा किंवा हे आपण तिथं स्टोअर करू शकतो. जसं की माझं नाव राहुल आहे, हे माझी ओळख आहे. राहुल या नावाने मला ओळखतात. तसेच आपण इथं व्हेरिएबलच्या नावाने असं आपण त्यामध्ये डेटा असलेलं ते आपण ओळखू शकतो. तर इथं आपण हे i=4 म्हणजे हे इंटिजर आहे. त्यानंतर एस स्ट्रिंग आहे, हॅलो म्हणून आपण इथे केलं. हे रन करायचं आपण आता. रन झालेलं आहे, पण आउटपुट काहीही दिसणार नाही, कारण की आपण काय प्रिंटही केलेलं नाहीये. तर पुढे आपण जाणार आहे. इथे थोडं काय थोडेफार मी इथं व्हेरिएबल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. एज 21 टाकलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण इंटिजर स्टोअर केलेलं आहे. एज या व्हेरिएबलमध्ये 21 हे एक इंटिजर आहे. त्यानंतर नेम या व्हेरिएबलमध्ये राहुल बघा मी इथं डबल कोटमध्ये इथं ठेवलेलं आहे. हे एक स्ट्रिंग आहे. त्यानंतर सॅलरी 40,000.50 असं दिलेलं आहे. पण तुम्हाला पण माहित आहे मला तर काही एवढी सॅलरी नाही आहे सध्याला तरी. असेल भविष्यात जर मी चांगले प्रयत्न करेन. मी पण तुमच्यासारखं शिकवायचा प्रयत्न करतोय. तर हे लास्ट व्हेरिएबल आहे. हे एक बुलियन टाईपचं आहे. म्हणजे जर हे ट्रू असेल तर प्रिंट आपल्याला फॉल्स देतं आणि सॉरी ट्रू असेल तर ट्रू देतं, फॉल्स असेल तर फॉल्स देतं. मग इथं आपण तिथं मी प्रिंट केलेलं आहे सगळे व्हॅल्यूज. तर आपण रन करून पाहूया. बघा इथं आलेलं आहे सगळं. 21 राहुल, 40,000 फॉल्स. पण हे सगळं एकाच प्रिंट स्टेटमेंटमध्ये पण आपण रन करू शकतो. तर आपण पाहूया ते कसं करायचं. प्रिंट एज कॉमन आपण सेपरेट करून प्रिंट करू शकतो. नेम त्यानंतर सॅलरी. पण ते बुलियन न रन करता आपण असंच इतकंच रन करूया. तर इथं झालेलं आहे बघा. हे एकाच लाईन मध्ये असं आलेलं आहे राहुल 21 40,500. इथं याच्या लिमिट मुळे इथं एक 0 नाही आलेलं आहे बघा इथं. तर आपण इथं ऍडजस्ट करू शकतो, ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघू. तर हे एक नेक्स्ट आहे टाईप फंक्शन. एक टाईप फंक्शन आहे जे की आपण व्हेरिएबलमध्ये कोणत्या टाईपचं डेटा टाईप्स आहे ते आपण पाहू शकतो. तर आपण टाईप्स हे
आपण टाइप आणि ब्रॅकेट्स असं याप्रमाणे आपण लिहितो. तर इथं आपण एज, नेम, सॅलरी आणि इट इज ट्रू या व्हेरिएबलचा आपण डेटा टाइप पाहणार आहे. तर आपण इथं रन करून बघूया काय येतं. पाहता आलेलं आहे. एज आहे इंटिजर मध्ये आहे, नेम स्ट्रिंग मध्ये आहे, सॅलरी फ्लोट मध्ये आहे आणि इज इट ट्रू हे बुलियन मध्ये आहे. तर असं आपण टाइप हे फंक्शन यूज करू शकतो. तर आता नेक्स्ट आपण पाहणार आहे ऑपरेटर्स. ऑपरेटर्स म्हणजे आपण ऑपरेशन्स करू शकतो, जसे की ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिडेशन, एक्सेट्रा एक्सेट्रा. हे तर आपण पहिली दुसरीलाच शिकलेलं आहे. हे आता आपण प्रोग्रामिंग मध्ये अप्लाय करून आपण ऑपरेशन करू शकतो. तर इथे मी एक ए व्हेरिएबल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 10 स्टोअर केलेलं आहे, त्यानंतर बी व्हेरिएबल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 5 केलेलं आहे. मग मी असं डायरेक्ट प्रिंट मध्येच आपण इथं ए प्लस बी असं लिहिलेलं आहे. असं न करता आपण असं पण करू शकतो, एक तिसरं व्हेरिएबल घेऊन. एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. सी इज इक्वल टू ए प्लस ए प्लस बी आणि प्रिंट सी. तर याच्यामध्ये सी मध्ये ए आणि प्लस बी दोघांची ऍडिशन होऊन ए सी मध्ये आपण स्टोअर होतं त्याची व्हॅल्यू. तर आपण ह्याला रन करून बघूया. बघा इथं सगळं आलेलं आहे. बघा पहिल्यांदा सी ची व्हॅल्यू प्रिंट झालेली आहे, ए प्लस बी 15. त्यानंतर ए प्लस बी ची व्हॅल्यू, ए मायनस बी ची व्हॅल्यू, ए इंटू बी ची व्हॅल्यू, ए डिवाइड बाय बी ची व्हॅल्यू, ए मॉड बाय बी ची व्हॅल्यू, असं करत करत सगळं याचं प्रिंट झालेलं आहे. मग आता नेक्स्ट आपण पाहणार आहे, सगळ्यांना प्रश्न पडतात प्रोग्रामिंग नवीन शिकताना इनपुट कसं घ्यायचं युजर कडून, इनपुट काय घेऊन कसं परफॉर्म करायचं, असं तसं खूप प्रश्न पडतात. तर मी सगळ्यांना आतुरता न ठेवता लगेच याच व्हिडिओमध्ये सांगणार इनपुट कसं घेणार. पायथन ही अतिशय सोपी लँग्वेज आहे. जे जे बिगिनर्स आहेत त्यांनी पायथननी सुरुवात करावी असं मी माझा ॲडवाइस देतो. तर सगळेजण म्हणतात सी ही एक मदर लँग्वेज आहे सगळ्या प्रोग्रामिंगची. आपण सी ने पण सुरुवात करू शकतो किंवा पायथॉनने पण करू शकतो. पण हे माझ्या मते पायथन ही अतिशय सोपी लँग्वेज आहे, जे की नवीन प्रोग्रामिंग सुरू करतात. आणि आता ही पायथन लँग्वेज आता आपण पाहतच आहे, AI ML हे ते सगळं तर पायथन मध्ये होत आहे. असंच एक आर लँग्वेज म्हणून आहे, पण ते आपण न बघता आपण थोडं पायथनला बघू. त्याच्यानंतर जर मी पण शिकत असेल आर लँग्वेज तर तुम्हाला नक्की शिकवेन. तर आता आपण इनपुट घेत आहे. आता इथं इनपुट घेताना ए हे तिथं बघा, इथं ए व्हेरिएबल आहे, त्यानंतर मी इथं इंट लिहिलेलं आहे, म्हणजे इंटिजरची व्हॅल्यू मला पाहिजे. आणि हे इनपुट आपण फंक्शन लिहिल्यासारखं लिहायचं. त्याच्यानंतर हे एंटर द व्हॅल्यू ऑफ ए हे आपण मेसेज टाकू शकतो युजरसाठी, म्हणजे थोडं युजरला कळेल की काय इनपुट मागत आहे असं. तसंच करत मी स्ट्रिंग पण इनपुट घेण्याचा प्रयत्न करतोय, तसंच फ्लोट, तसंच बुलियनचं पण. मग सगळ्यांना मी प्रिंट केलेलं आहे. सॉरी तर डी चे राहिले वाटतं माझ्याकडून. इथं माझ्याकडून चुकून रन झाला वाटतं. तर मी प्रिंट डी करतो. तर आपण इथं इनपुट घेणार आहे. पाहूया. इथं आलेला बघा मेसेज, एंटर द व्हॅल्यू ऑफ ए. तर आपण इथं 23 घेऊया. मग आपण एंटर केल्यानंतर दुसरं एंटर स्ट्रिंग आपण काय घेणार आहे, तर माझं नावच घेऊया, राहुल. एंटर. त्यानंतर एंटर द व्हॅल्यू ऑफ सी. फ्लोट मागतं ना इथं, मग आपण फ्लोट घेऊया 3.40. तर एंटर व्हॅल्यू ऑफ बुलियन. इथे तर आपल्याला ट्रू और फॉल्स लिहावं लागेल. ते ट्रू घेणार. तर ते बघा सर्व प्रिंट करून आलेले आहे, कारण की आपण इथं प्रिंट स्टेटमेंट यूज केलं. 23 राहुल, 3.4 आणि ट्रू. त्यानंतर आपण कंडिशनल स्टेटमेंट कडे आलेलं आहे. कंडिशनल स्टेटमेंट मध्ये आता
जनरली आपण कंडिशन घालतो, तू आला नाही तर मी पण कॉलेजला जाणार नाही, तू असेल तर मी नाही, असं. जर तर या भाषेत आपण असं समजून घेऊया कंडिशनल म्हणजे इफ. इफ म्हणजे जर. तर मी ते एक व्हॅल्यू घेतलेलं आहे. हे आपण इफ स्टेटमेंट समजून घेण्यासाठी एक एक्झाम्पल घेतो मी. जसं की मी इथं एक्स व्हेरिएबल घेतलो. त्याच्यामध्ये 10 हे नंबर मी त्याच्यामध्ये सेव्ह करतो. मग इथं बघा, इथं मी इथं कंडिशन दिलेलं आहे इफ. इफ एक्स इज ग्रेटर दॅन 5. एफ इज ग्रेटर दॅन 5. मग असं हे कंडिशन ट्रू असेल तर एक्स इज ग्रेटर दॅन 5 हे प्रिंट कर. पाहूया आता काय देतं हे. ओके. एक्स ही 5 पेक्षा मोठा आहे. एक्स म्हणजे 10. हे 5 पेक्षा मोठा आहे म्हणून इथं आउटपुट काय आलं, एक्स इज ग्रेटर दॅन 5. सिंपल. आपण असं सोप्या सोप्या पद्धतीनेच आपण पायथन शिकूया. त्यानंतर चांगलं एम-एल, ए-आय शिकूया. असंच माझा पण प्रयत्न आहे की मी शिकत शिकत तुम्हाला शिकवावं. त्यामुळेच मी माझ्या युट्यूबचे चॅनल लर्निंग थ्रू टीचिंग असं ठेवलेलं आहे. एवढं मी असं सांगतो कारण मला पण वाटतं माझं नॉलेज शेअर करावं, मी पण शिकावं. असं शिकत शिकत शिकवावं असं माझी इच्छा आहे. तर एल स्टेटमेंट. एल स्टेटमेंट म्हणजे आता म्हणतो तो आला आहे. एक एक्झाम्पल घेऊया दुसरं. आता हे नाही तर ते असं आपण म्हणतो ना, हे नाही तर ते. त्याप्रमाणेच इफ नाही तर एल्स असं. आता येतं बघा, आपण एक्सची व्हॅल्यू काय घेतलो, 3 घेतलो. इथे सेमच कंडिशन घेतली आपल्याला तुम्हाला पण कळण्यासाठी. त्यानंतर इथे प्रिंट केलेलं आहे, जर एक्स हे 5 पेक्षा मोठा असेल तर एक्स इज ग्रेटर दॅन 5 असं प्रिंट कर. नाहीतर एक्स इज नॉट ग्रेटर दॅन 5 असं प्रिंट कर. मग आता याचा आउटपुट काय येईल आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. तर मी तरी इथं रन करतो. बघा, एक्स इज नॉट ग्रेटर दॅन 5 कारण एक्सची व्हॅल्यू 3 आहे. 5 तर 3 पेक्षा मोठे नाहीये, त्यामुळे हे एक्स इज नॉट ग्रेटर दॅन 5. आता अजून एक आहे बघा इथं, एलिफ. एलिफ म्हणजे तर इथं आपण त्याची इफ एल्स मध्ये, इफ मध्ये आपण कंडिशन टाकू शकतो, पण एल्स मध्ये आपण कंडिशन टाकू शकत नाही. हे एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. मग आपण एलिफ मध्ये आल्यानंतर इफ मध्ये आपण कंडिशन टाकू शकतो, एलिफ मध्ये पण आपण कंडिशन टाकू शकतो, आणि एल्स मध्ये तर आपण टाकू शकत नाही. ते मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. मग इथं आपण सेमच एक्झाम्पल घेतलेलं आहे, ग्रेटर नंबर असंच. तर एक्स ची व्हॅल्यू आपण 7 घेतलेलं आहे. एक्स इज ग्रेटर दॅन 10. जर एक्स त्यापेक्षा मोठा असेल तर 10 आहे. एक्स हे 10 पेक्षा मोठा असं प्रिंट कर. त्यानंतर 5 पेक्षा मोठा असेल तर प्रिंट कर. त्यानंतर एक्स हे 5 किंवा त्याच्यापेक्षा लहान आहे असं प्रिंट कर. आपण इथं दिलेलं आहे. रन करतो. बघा, एक्स इज ग्रेटर दॅन 5 बट नॉट ग्रेटर दॅन 10. एक्स हे 5 पेक्षा मोठा आहे पण 10 पेक्षा मोठं नाही असं आउटपुट आलेलं आहे. तर त्यानंतर आपण पाहणार आहे लूप्स. लूप्स म्हणजे आता आपण समजून घ्या, लूप्स म्हणजे परत परत तेच गोष्टी होणे. लूप्स परत परत तेच, असं लूप्स त्याला असं म्हणता येईल आपल्याला. मी असं जनरली एक्झाम्पल घेणार कारण की आपल्याला समजण्यामध्ये सोपं होईल. मी पण जेव्हा शिकतो ना तेव्हा पण असं मी जनरली विचार करतो, किंवा आपल्या लाईफ मध्ये कसं जनरल लाईफ मध्ये हे असं अप्लाय करून आपल्याला लक्षात ठेवण्यामध्ये एकदम सोपं होतं असं लक्षात ठेवणं म्हणजे. तर मग ते एक एक्झाम्पल घेतलेलं आहे इथं, फ्रुट्स. असं तुम्हाला वाटत असेल की हे ब्रॅकेट्स मध्ये, स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये असं काय लिहिलेलं आहे. हे पण तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेल. ह्याला आपण आता लिस्ट म्हणू शकतो. लिस्ट आपण लिस्ट बनवतो ना, त्या त्याचप्रमाणे आता लिस्ट. लिस्ट मध्ये आपण काय पण घेऊ शकतो. लिस्ट मध्ये नंबर घेऊ शकतो, आणि नंबर घेऊ शकतो, त्याच्यानंतर स्ट्रिंग घेऊ शकतो, एक्सेट्रा. तर आपण फॉर लूप खूप प्रमाणे असं यूज करून किंवा प्रिंट करू शकतो. जसे की इथं तर आपण फॉर आपण फॉर लिहितो. इथं असं
फॉर फ्रुट्स इन फ्रुट्स, म्हणजे याला आपण असं फ्रूट कन्सिडर केलं. फ्रूट कशामध्ये आहेत? हे फ्रुट्समध्ये. मग आपण काय केलं? फ्रूट प्रिंट केलं. मग त्याच्यानंतर याचं आउटपुट काय येईल तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जसं की माझ्या अंदाजाने तर हे सगळे फ्रुट्स यायला पाहिजे याच्या आउटपुटमध्ये, कारण की फ्रुट्स व्हेरिएबलमध्ये सगळे स्टोअर आहेत. आता त्याचप्रमाणे नेक्स्ट एक आहे फॉर कॅरेक्टर. हॅलो, हॅलो हे कॅरेक्टर आहे ना, मग कॅरेक्टर म्हणजे शब्द. आपण कॅरेक्टरमध्ये असं शब्द पूर्ण असं वर्ड आपण सेव्ह करू शकतो असं. मग याचं काय आउटपुट येईल? असं हॅलो 1 by 1 by 1 HEL असं येईल असं मला वाटतं, पण तरी बघूया काय होईल. त्यानंतर फॉर आय इन रेंज 5, हे तर मी तर तुम्हाला हिंटसाठी दिलेलं आहे तर बघा. म्हणजे याचं आउटपुट काय येणार? 0 to 4 पर्यंत आउटपुट येणार, कारण की स्टार्ट आपण 0 पासून स्टार्ट करतो. तर आपण म्हणजे एकच व्हॅल्यू इथे नंबर दिला ना, मग हे एंड असतं. मग हे एंड म्हटलं तर 5, 0 ते 4 पर्यंत हे प्रिंट होणार. आता इथं नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा, इथं मी काय दिलेलं 2 आणि 7. 2 आणि 7 म्हणजे स्टार्ट आहे काय नाही 2 पासून होणार आणि एंड 7 आहे, म्हणजे एक आधी 6. मग हेच आहे ते प्रिंट केलं. त्यानंतर इथं बघा मी 3 नंबर दिलेले आहे. 3 नंबर म्हणजे हे आहे स्टार्ट करू शकतो, हे आहे एंड, आणि त्यानंतर हे आहे म्हणजे या टप्प्याने असं या टप्प्याने असं ते प्रिंट व्हायला पाहिजे नंबर्स. जसं की आता समजा स्टार्ट कशाने केलंय? 1 ने केलेलं आहे. हे 10 आहे ना, मग हे डिफरन्स 2च असायला पाहिजे. तर 1 नंतर 2, 1 नंबर घेतलं, मग त्याच्यानंतर 2 नंबर सोडून एक काय नंबर येतं? 3 येतं. 3 नंतर अजून 2 सोडलं तर 5 होतं. असं 1, 3, 5 असं याचं करत करत तर 10 दिलेलं आहे, पण लक्षात ठेवा एक आधी म्हणजे 9. 9 याचं आउटपुट यायला पाहिजे. तर आपण सगळ्याचं प्रिंट करून टाकूया, रन करूया, बघू काय येतं. बघा आलेलं आहे. पहिल्यांदा तर आपण फ्रूट प्रिंट केलं तर सगळे आलेले आहे, बनाना, चेरी, ऍपल. त्याच्यानंतर हॅलो, बघा मी म्हटल्याप्रमाणे हॅलो पण आलेला आहे. मग त्यानंतर इथं 0 to 4 जे दिलेलंच होतं, तर तुम्हाला ओळखायला सोपं होणार. 0 to 4 सॉरी, पहा 0 to 4. त्यानंतर बघा ते 2, 2 to 6, 2 to 6, 2 to 6. मग त्यानंतर हे लास्ट वालं शेवटचं 1, 3, 5, 7, 9. सो सिंपल, सगळं सोपं आहे. तेच आपण केलं तरच आपल्याला समजतं. तरी तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. त्यानंतर आहे हे पण एक पद्धतीचं लूपच आहे, व्हाईल लूप म्हणतात त्याला. व्हाईल लूप मध्ये इथं आपण कंडिशन पण टाकू शकतो, जसं की इथं मी एक आधी व्हेरिएबल घेतलेला आहे काउंट नावाचं, त्याच्यामध्ये मी 0 म्हणजे 0 व्हॅल्यू ठेवलेलं आहे. जर 0 व्हॅल्यू न ठेवता मी फक्त काउंट व्हेरिएबल असं असाइन केलं तर ते काउंट व्हॅल्यू मी रन केलं ना, मग त्याच्यामध्ये गार्बेज व्हॅल्यू स्टोअर होते. आता मला गार्बेज म्हणजे काय? कचरा. कचरा तसं म्हणता येणार नाही. गार्बेज म्हणलं तर कोणती पण व्हॅल्यू असं किती पण, जे 4-5 कोणती पण नंबर असतं तिथं आपल्याला आउटपुट दिसतं. दर वेळी नवीन नवीन नंबर आपल्याला दिसतं. तर आपण आता व्हाईल कडे येऊया, व्हाईल लूप कडे. तर इथे काउंट इज लेस दॅन 5 म्हणजे 5 पेक्षा कमी असेल तर तू प्रिंट कर. आता इथं मी प्रिंट काउंट केलेलं आहे, म्हणजे इथं आउटपुट काय यायला पाहिजे सांगा तुम्ही. 1, 2, 3, 4, 5 येणार का 1, 2, 3, 4 येणार का 0, 1, 2, 3, 4 येणार का 0, 1, 2, 3, 4, 5 येणार का पूर्णपणे लूप कंटिन्युअसली फिरणार? हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर त्यानंतर मी तर इथं काहीतरी असं लिहिलेलं आहे. हे काय लिहिलं आता विचारात पडलेलं असेल तुम्ही. तर मी ते इन्क्रिमेंट दिलेलं आहे. ते इन्क्रिमेंट म्हणजे 1 ने थोडं इन्क्रिमेंट व्हायला पाहिजे जर प्रत्येक वेळी असं.
प्रत्येक वेळी इन्क्रीमेंट जर मी हे नाही दिलं ना, तर कंटिन्युअसली फिरत जाणार आहे 1 बाय 1 बाय 1. मग आपलं इथं सगळं 0, 0, 0 सगळंच कंटिन्युअसली फिरत जातं. त्यामुळे पहिला आपण हे याचं आउटपुट पाहूया काय येतं. पहा. हे कोण असं याचं आन्सर दिलेलं आहे, त्यांनी चांगला वेल अँड गुड करत आहात, असंच करत राहा. आपण मी म्हटल्याप्रमाणे कंटिन्युअसली काय ते बघूया आता. हे काउंट काढून बघूया काय होतंय. आपण कमेंट करूया. कमेंट करण्यासाठी आपण स्टार्टिंगला हॅश असं यूज करू शकतो. 1 लाईन कमेंट असेल तर हॅश दिलं ना, मग हे कमेंट बनतं. कमेंट बनल्यानंतर हे आपल्याला इथं कोडमध्ये दिसतं, पण हे रन होत नाही. हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा. असं लहान लहान गोष्टी मी असं मध्ये मध्ये सांगत जाणार, तर तुम्ही ते थोडं लक्ष द्या. बघा आपण हे रन करू काय होतं बघू. पहा झालं तर सुरुवात याचं 0 0 0 0 0. आता हो होतच ना, पहा तुम्ही आता सगळं 0 0 प्रिंटच होत जातं. पहा अजून होतच जाणार ते. बघा इथे एक्झिक्युटिंग इथे दाखवते बघा सर्व. पहा पहा किती 0 प्रिंट झाले. असं एक कंटिन्युअसली लूप आपण असं करून आपल्या मित्राला ते असं थोडंसं जादूसारखं दाखवू शकतो. हे बघ मी कसं ऑटोमॅटिक करतो, हे ते करतो, असं मजा करायचं आपल्या मित्रांसोबत काय त्याच्यामध्ये. तर तेवढंच हवा बनवायचं हो आपलं. चला तर आता वेळ झाली. सर्वांना धन्यवाद मित्रांनो, आणि असंच मला सपोर्ट करत राहा. जर थोडं असं माझ्या असं रिलेटेड असाल तर, जसं की शिकत शिकत शिकवतो, तुम्हाला पण असं सेम एजचे जर शिकवत असलं ना माणूस, तर आपल्याला लगेच लक्षात येतं. असं एक एक्झाम्पल बघा. तुमचे टीचर्स तुम्हाला शिकवतात कितीतरी असं तसं करत, पण शेवटच्या दिवशीच आपण आपल्या मित्राला हे थोडं सांग रे असं शॉर्टमध्ये मला, किंवा पेपरच्या वेळेस आपण थोडं बाहेर जातो पाणी प्यायला, तेव्हा पण असं म्हणतो हे थोडं मला ह्याच्याबद्दल सांग, जाऊन काय तर लिहून पास होतो असं तसं. तसंच जे जर आपलं सेम वयाच्या व्यक्ती जर आपल्याला सांगत असेल ना, तर आपल्याला लगेच असं लक्षात राहतं किंवा आपल्याला लगेच कळतं. त्याचप्रमाणे असं समजा की मी पण तुमच्या सेम एजचेच आहे आणि सांगत आहे, तर तुम्हाला जर असं समजत असेल किंवा असं चांगलं वाटत असेल तर मला सपोर्ट करा. तर बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओत पाहूया. तर सगळ्यांना धन्यवाद मित्रांनो. पाहूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.